ऑनलाईन रेल्वेचं तिकीट बुकिंग करताना एक वेगळीच कसरत करावी लागते। अनेकदा ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्या काही मिनिटातच तिकिटांची विक्री होते आणि मग सामान्य प्रवाशांना वेटिंग लिस्ट दाखवली जाते। त्यानंतर देखील तिकीट कन्फर्म मिळण्याची खात्री नसते। तुम्हाला ऑनलाईन रेल्वेचं तिकीट न मिळण्यामागे ब्रह्मोस, टेस्ला आणि एव्हेंजर्स या यंत्रणा आहेत हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही। पण ह्या यंत्रणा कोणत्याही अडचणीशिवाय अवघ्या काही सेकंदांमध्ये कन्फर्म तिकीट घेऊन जात आहेत। यामधला मोठा गैरप्रकार नुकताच उघडकीस आला आहे। तो नेमका काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता गांबळे, आपण पाहताय लोकसत्ता। इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा तयार करण्यात आली असून त्या माध्यमातून अगदी काही सेकंदांमध्ये कन्फर्म तिकीट काढलं जातंय। परिणामी मोठ्या संख्येनं सामान्य प्रवासी कन्फर्म तिकिटापासून वंचित राहत आहेत। यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आलाय। त्यांना ब्रह्मोस, टेस्ला, एव्हेंजर्स अशी नावं देण्यात आली। ही संपूर्ण व्यवस्था नेमकी कशी काम करते याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात। याबद्दल एका अधिकाऱ्यानं इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे। त्यानुसार सामान्यपणे जनरल श्रेणीचं तिकीट प्रवासाच्या 60 दिवस आधी सुरू होतं। सकाळी 8 वाजता बुकिंगसाठी ही तिकीट उपलब्ध केली जातात, पण बऱ्याचदा पुढच्या काही मिनिटांसाठी ही तिकीट संपलेली असतात आणि सामान्य प्रवाशांना वेटिंग लिस्ट दाखवली जाते। मग अवघ्या काही मिनिटात ही तिकीट संपतात कशी असा प्रश्न प्रवाशांना पडतो। त्यामागे हेच ब्रह्मोस, टेस्ला आणि एव्हेंजर्स सारख्या यंत्रणा आहेत। अधिक माहिती जाणून घ्यायची झाल्यास ह्या प्रणालींमध्ये प्रवाशांचं नाव व या बाबी आधीच नोंद करून ठेवलेल्या असतात। त्याचं कोडिंगही IRCTCच्या संकेतस्थळावरील कोडनुसार करण्यात आलेलं असतं। सकाळी 8 वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू होण्याच्या आधीच ही प्रणाली कार्यरत झालेली असते, जिथे सामान्य प्रवाशांना बुकिंग करताना आधी नाव, वय, प्रवासाची माहिती अशा गोष्टी एकानंतर एक भराव्या लागतात आणि मग OTP, कॅप्चा कोड भरणं अशा प्रक्रिया पार पाडाव्या लागतात। तिथे या सिस्टीमच्या माध्यमातून एकाच वेळी या सगळ्या प्रक्रिया अगदी काही सेकंदांमध्ये पूर्ण होतात आणि 15 सेकंदांच्या आत कन्फर्म तिकीट बुक होतं। या संपूर्ण गैरप्रकारामध्ये तिकीट बुकिंगसाठी फक्त एकच नव्हे तर अनेक प्रणाली समाविष्ट आहेत। रेल्वेचे मुंबईतील वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी RPF अशा गोष्टींकडे लक्ष ठेवून असल्याचं सांगितलंय। या प्रकरणात आतापर्यंत RPFनं अनेकांवर अटकेची कारवाई देखील केली असल्याचं त्यांनी म्हटलं। वास्तविक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCIच्या नियमानुसार ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवलेले OTP कोणत्याही प्रणालीकडून परस्पर वाचले जाऊ शकत नाहीत किंवा कॅप्चा कोड देखील अशा कोणत्या प्रणालीकडून गैरप्रकार केले जाऊ नये म्हणून बनवले जातात। पण काही अवैध प्रणाली या सुरक्षा यंत्रणा पार करण्यातही यशस्वी होतात। प्रति महिना फक्त 1500 ते 2500 रुपये शुल्काच्या मोबदल्यात हे सॉफ्टवेअर संबंधित कंपन्यांना विकलं जातं। या तिकीट बुकिंगची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही। त्यातल्याच ब्रह्मोस यंत्रणेवर प्रति PNR 19 रुपये शुल्क आकारलं जातं। या प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देताना संबंधितांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी केली जात असल्याचंही समोर आलंय। स्लीपर कोचच्या एका तिकिटाची किंमत ही 800 रुपये असल्यास त्याची प्रवाशांना विक्री 2000 रुपयांना केली जाते। या किमती सण उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढतात। विशेषतः उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तिकिटांचे दर वाढवलेले दिसतात। एखादं AC कोचचं तिकीट 2300 रुपये असल्यास त्याची किंमत थेट 4000 रुपयांपर्यंत पोहोचते अशी माहितीही एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं इंडियन एक्सप्रेसला दिली। यामध्ये आता भर म्हणून आधार बुकिंग IDची ही काळ्या बाजारात विक्री होत असल्याचं समोर आलंय। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं सकाळी 8:35 नंतरच कोणत्याही तिकिटाचं पेमेंट करण्यापासून ते अशा बुकिंगसाठी आधार ID पुरवणं सक्तीचं करण्यापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत। पण त्यातूनही अशी फसवणूक करणाऱ्यांनी मार्ग काढला असून आधार बुकिंग IDची ही काळ्या बाजारात खरेदी विक्री सुरू झाली। बुकिंगमध्ये वापरण्यासाठी या IDची खरेदी केली जात असून त्या आधीचे दर प्रति ID 30 रुपये इतके होते, तर आता ते वाढून 500 रुपयांपर्यंत गेल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल घेता प्रवाशांची लूट होण्यापासून सरकार कशा प्रकारे थांबवू शकेल, यावरती कोणत्या उपाययोजना करू शकेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल।